ब्रह्मपुरी तालुक्यात 180 लोकसंख्या असलेल्या पाथडी गणेशपूर या छोट्याशा गावामध्ये मिनी अंगणवाडीची स्थापना करण्यात आली होती। 10 वर्षे लोटूनसुद्धा स्वतःची पक्की इमारत नव्हती व कोणत्याही सुविधा नव्हत्या। ग्रामपंचायतने पक्की इमारत देण्यासाठी शासनाकडे मागणी केली होती, परंतु पक्की अंगणवाडी मिळाली नव्हती। त्यावर मी 2020 मध्ये व्हिडिओ बनविला होता। 11 गाव केले PIPचे। मला या 11 गावामध्ये एकही गाव असं आढळून नाही आलं की अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी आहे। मला स्वप्नात सुद्धा वाटला नाही की ही अशी अंगणवाडी असेल म्हणून। मी तुम्हाला बाहेर काय बसायला लागलं? तुम्ही जेवढे ग्रुप आलेले आहेत म्हणजे इमारत नाही आहे असल्यामुळे, इथं बसण्याची सोय नसल्यामुळे आम्ही आज इथं भेट घ्यायला आलो, पण आम्हाला बाहेर बसावं लागलं। तर त्यांना बसण्यासाठी म्हणजे ना अभ्यास करण्यासाठी चांगली सोय असेल म्हणून, कारण ते कसे एखाद्या म्हणजे शेळीतला कसा कोटुरलीत टाकतात त्या पद्धतीने त्या मुलांची हैगत होत आहे। तर हे खूप कठीण वाटत आहे या म्हणजे पातळीवरच्या या अंगणवाडीमध्ये। ब्रह्मपुरीचे CDPO भंडारे मॅडम यांना समस्येचा व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांच्या हक्काची पक्की इमारतीची मागणी केली होती, पण कालांतराने CDPO मॅडम यांची बदली झाली। 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाअंतर्गत अंगणवाडीचे सर्वे सुरू असताना त्यात त्यांना खूपच गैरसोय आढळून आल्या। उमेदचे महिला कर्मचारी व कर्मचारी यांनीसुद्धा पक्की इमारत मिळण्यात यावी यासाठी ठराव घेऊन ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आला होता। ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन पंचायत समिती व CDPO यांना देण्यात आला होता। मी नवीन रुजू झालेले CDPO राठोड साहेब यांची भेट घेऊन समस्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला। या अंगणवाडीमध्ये मुलांना सोय नाही, जसे की पक्की इमारत, शौचालय नाही, घर नाही, विद्यार्थी पाणी नाही, लाईट नाही। इथे इस्टिमेट व ठराव पाठवण्यात आला व सन 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांना पक्की इमारत व हक्काची इमारत तयार झालेली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी ICRP म्हणून कार्यरत आहे। पातळी या गावामध्ये 2020 मध्ये आम्ही PIP करत असताना त्या अंगणवाडीची भेट घेतली। त्यामध्ये चांदे सर मिळाले। तर त्या अंगणवाडीची परिस्थिती एवढी खूप होती की म्हणजे तिथे 30 मुलं होते, बसू शकत नव्हते। त्यांना म्हणजे खाण्यासाठी सुद्धा बसता येत नव्हतं, एवढी गंभीर परिस्थिती होती। त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला, चांदे सरांनी पण प्रयत्न केला। त्यामध्ये त्या गावच्या सरपंच ताईनं सुद्धा खूप प्रयत्न केला। आम्ही पण ग्रामपंचायतमध्ये ठराव दिला आणि पंचायत समितीमध्ये पण ठराव दिला। त्या सगळ्या माध्यमातून चांदे सरांच्या मदतीनं सगळ्यांच्या मदतीनं आज त्या गावामध्ये खूप अशी सुंदर शासनाने इमारत तयार केली। तर त्या इमारती बनवल्यानंतर मला शासनाने एकच म्हणायचं आहे की त्या मुलांवर अत्याचार अन्याय होत असताना आज तिथे खूप सुंदर इमारत बनवून दिली, यातच मला आभार मानायचे आहे। आणि त्याचसोबत चांदे सरांनी खूप म्हणजे मेहनत केली, त्यांचा सुद्धा आभार मानायचा आहे, शासनाचा सुद्धा आभार मानायचा आहे। गणेशपूर पातळी येथील अंगणवाडीचा प्रस्ताव ती आधी सुरुवातीला मिनी होती, मिनी नंतर नाही का ती मेनमध्ये कन्वर्ट, शासनाकडून मेनमध्ये कन्वर्ट करण्यात आले। त्यानंतर नाही का ग्रामपंचायतकडून ठराव घेण्यात आला। ठराव घेतल्यानंतर शासनाकडे आपल्या जिल्हा परिषदला तो ठराव व अंगणवाडी इस्टिमेट प्रस्ताव पाठवण्यात आला आणि मॉडेल अंगणवाडी त्या गावात देण्यात आली। आज मॉडेल अंगणवाडी पूर्ण झालेली आहे आणि तिथे मुलांना बसण्याकरता आता स्वतःची अंगणवाडी झालेली आहे। आधी किराया नव्हती तिथे, आता स्वतःची इमारत झालेली आहे।
या अंगणवाडीचे शासकीय काम पूर्णपणे पार पडलेले आहे। आधी ज्या गैरसोयी होत्या त्या आता पूर्णपणे सोयीस्कर झालेल्या आहेत आणि या अंगणवाडीमध्ये एकूण 17 लाभार्थी आहेत। 3 ते 6 चे 12 लाभार्थी आहे, 0 ते 6 चे 3 लाभार्थी आहे आणि 1 स्तन आणि 1 गरोदर आहे। यामुळे मी शासनाचे आभार मानते।